पालघरमध्ये ओबीसी जनगणना रकान्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढत केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। ओबीसीसाठी स्वतंत्र रकाना जाणीवपूर्वक वगळल्याचा आरोप करत प्रदेश अध्यक्ष राजापूरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी अशी मागणी राजापूरकर यांनी केली। ओबीसीसाठी स्वतंत्र कॉलम न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करू असा इशाराही त्यांनी दिला। असं आहे की आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वामध्ये बहुजन विकास आघाडी असेल, आगरी सेनेचे माझे सहकारी मित्र असतील आणि इतर सगळे पक्षाचे सहकारी असतील, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, या सगळ्यांनी एकत्रित येऊन एकजुटीने आज ओबीसींच्या भवितव्यासाठी त्या ठिकाणी हा मोर्चा काढलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब हे म्हणाले होते, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे म्हणाले होते की या देशाची जातनीय जनगणना होणार। आम्ही देखील खुश झालो होतो। काही एक वर्षाच्या नंतर त्या ठिकाणी देशाची जातनीय जनगणना होणार होती, पण आज ज्यावेळेला जातनीय जनगणनेची प्रक्रिया समोर आली त्यावेळेला लक्षात येतंय की जातनीय जनगणनेच्या फॉरममध्ये ओबीसीचा स्वतंत्र कॉलमच नाहीये। म्हणजे या देशाच्या केंद्र सरकारने आणि या राज्य सरकारने आमची दिशाभूल केलेली आहे, ओबीसींची दिशाभूल केलेली आहे। ओबीसींना पुन्हा मागासलं करण्यासाठी, ओबीसींना पुन्हा शोषित पीडित वंचित करण्यासाठी या देशाचं केंद्र सरकार राज्य सरकार कुठेतरी प्रयत्नशील आहे का असा आमच्या मनात प्रश्न निर्माण होतो आहे। आणि म्हणूनच की या ओबीसींच्या या जातनीय जनगणनेमध्ये ओबीसींचा स्वतंत्र कॉलम हवा, ओबीसींची जनगणना डिक्लेअर व्हायला पाहिजे, त्यांची आकडेवारी निश्चित व्हायला पाहिजे आणि त्याच्यातून त्यांचा जो आरक्षणाचा मार्ग आहे तो मोकळा व्हायला पाहिजे। पालघर जिल्ह्याचं आरक्षण शून्य झालेलं आहे, मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी वर्ग आहे या ठिकाणी। एकंदरीत जर आकडेवारी स्पष्ट झाली तर मला त्या ठिकाणी खात्री आहे आणि विश्वास आहे की पालघर जिल्ह्याला देखील ओबीसीचं आरक्षण मिळेल आणि या जिल्ह्यातून देखील त्या ठिकाणी कलेक्टर, IAS, IPS राजकारणाच्या राज्याच्या मुख्य प्रवाहामध्ये त्या ठिकाणी एखादा आमदार, खासदार किंवा त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य बनू शकतो। म्हणून माझी विनंती आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांनी म्हटलं होतं की माझा DNA हा ओबीसी आहे, त्यांनी जाहीरपणे म्हटलं होतं, तर त्यांनी एकतर जातीय जनगणनेच्या फोरममध्ये ओबीसीचा स्वतंत्र कॉलम दाखवून द्यावा, अन्यथा राज्यामध्ये येऊन राज्यामध्ये आणि देशामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसीची माफी मागावी। हे माझं त्या ठिकाणी ठाम मत आहे।